नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून तुळजाभवानी टेम्पल ट्रस्ट यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. हे अधिकृत जे संकेतस्थळ आहे याच्यावर पदभरती रिक्रुटमेंटसाठीची जी जाहिरात आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता. अधिकृत जाहिरातीबद्दलची विस्तारित माहिती आपण पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर याच्यानुसार पाहू शकता, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात देण्यात आलेली आहे. या जाहिरातीनुसार तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर आस्थापनेवरील विविध विभागात केलेल्या कामकाजानुसार सुधारित आकृतिबंधातील उपलब्ध विविध संवर्गातील विविध पदे व शिपाई पदे विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून सरळ सेवेने भरण्याकरता जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरता IBPS ऑनलाईन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर अधिकृत अर्ज म्हणजे सिस्टीम आहे. त्याचबरोबर या वेबसाईटवरून IBPSद्वारे ही जी एक्झाम आहे, एक्झामिनेशन परीक्षा आहे या भरतीसाठीची ती घेण्यात येणार आहे. याच्यानुसार जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर उपलब्ध असलेली सविस्तर माहिती वाचून घेणे व त्याप्रमाणे विविध मुदतीत अर्ज सादर करणे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत. येथे जी अधिकृत वेबसाईट आहे सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात IBPS ऑनलाईन त्याचबरोबर श्री तुळजाभवानी.org या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. तर ऑनलाईन पद्धतीने जी भरती आहे या वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेसंबंधित आवश्यक माहिती चेक करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये पाहू शकता ऑनलाईन अर्ज जे आहेत सुरू होत आहेत 23 मार्च 2024 पासून. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 12 एप्रिल 2024. 12 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज केले जाऊ शकतात. परीक्षा फी भरण्यासाठीचा शुल्क दिनांक आहे 12 एप्रिल 2024. त्याचबरोबर जे प्रवेशपत्र आहे हॉल तिकीट ते परीक्षेच्या 7 दिवस अगोदर जाहीर केले जाईल. याच्यामध्ये पाहू शकता परीक्षेचा दिनांक व वेळ, परीक्षा केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी 7 दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र लिंक जी आहे IBPS ऑनलाईन या वेबसाईटद्वारे या जाहीर केली जाईल. म्हणजे IBPSद्वारे जी महत्त्वाची माहिती आहे ती जाहीर केली जाईल. याच्यामध्ये पाहू शकता खुल्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क आहे ते 1000 रुपये आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये आहे. परीक्षा शुल्क फी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारली जाणार आहे. IBPS या वेबसाईटद्वारे ही परीक्षा शुल्क भरलं जाऊ शकतं. अर्ज कशा पद्धतीने भरायचे याबद्दलची विस्तारित माहिती लवकरच देण्यात आलेली आहे. तर अर्ज जे आहेत 23 मार्च 2024 पासून IBPS ऑनलाईन.IBPS या वेबसाईटवर अवेलेबल केले जाऊ शकतात. याच्यानंतर शेवटची तारीख आहे 12 एप्रिल 2024. त्याचबरोबरची महत्त्वाची माहिती इथे पाहू शकता. शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर पदाची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, मग चेक केली जाऊ शकते. कशा पद्धतीने जी डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने असणे आवश्यक आहे याबद्दलची माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. अर्ज नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीचं लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. विस्तारित माहिती आहे जाहिरातीमध्ये. त्याचबरोबर इथे पाहू शकता अर्ज सादरीकरणासाठीची माहिती, सर्वसाधारण सूचना, त्याचबरोबर पुढची जी माहिती आहे अधिकृत जाहिरातीमध्ये आहे. इथे पाहू शकता परीक्षा जी आहे ती कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदाकरता अर्ज केलेल्या परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येईल 7 दिवस अगोदर. यासाठीची परीक्षा केंद्र जी आहेत ती सुद्धा IBPSच्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहेत, सिलेक्ट केली जातील. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन प्रोसेस असणार आहे परीक्षा केंद्रांवर त्यासाठीची. त्याचबरोबर परीक्षेच्या वेळेत एकूण निवड प्रक्रियेदरम्यान ची महत्त्वाची माहिती आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे.
विस्तारित माहिती आहे, मोठी जाहिरात देण्यात आलेली आहे. पदसंख्येबाबतची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता पदनाम, एकूण जी जागा आहेत ते पदानुसारची माहिती देण्यात आलेली आहे. सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक यासाठी एकूण एक जागा आहे. नेटवर्क इंजिनियर यासाठी एकूण एक जागा आहे. हार्डवेअर इंजिनियरसाठी एक, सॉफ्टवेअर इंजिनियर एक आहे. लेखापालसाठी एक, जनसंपर्क अधिकारीसाठी 2 आहेत. मास मीडिया प्रमुखसाठी एक जागा आहे. अभिरक्षकसाठी एक आहे. भांडारपालसाठी एक, सुरक्षा निरीक्षकसाठी एक आहे. स्वच्छता निरीक्षकसाठी एक आहे. सहाय्यक जनसंपर्क अधिकारीसाठी 2 आहेत. सहाय्यक सुरक्षा निरीक्षकसाठी 6 जागा आहेत. सहाय्यक स्वच्छता निरीक्षकसाठी 2 आहेत. प्लंबरसाठी 1, मिस्त्रीसाठी 1 आहे. वायरमॅनसाठी 2 आहेत. लिपिक टंकलेखकसाठी एकूण 10 जागा आहेत. संगणक सहाय्यकसाठी 1 जागा आहे. त्याचबरोबर शिपाई या पदासाठीच्या एकूण 10 जागा आहेत. अशा एकूण 47 विविध पदांसाठीची भरती जी आहे तुळजाभवानी टेम्पल ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. याबद्दलची जी माहिती आहे, शैक्षणिक पात्रता पाहू शकता. सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि MSCIT परीक्षा असणे, पास असणे आवश्यक आहे. नेटवर्क इंजिनियरसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी असणे आवश्यक आहे. हार्डवेअर इंजिनियरसाठी सुद्धा संगणक अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. लेखापालसाठी ग्रॅज्युएशन कॉमर्स शाखेतून आणि MSCIT असणे आवश्यक आहे. जनसंपर्क अधिकारीसाठी BSW आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा BBA किंवा BJ, त्याचबरोबर MSCIT असणे आवश्यक आहे. मास मीडिया प्रमुखसाठी सुद्धा कोणत्याही शाखेतून पदवी त्याचबरोबर MSCIT असणे आवश्यक आहे. अभिरक्षकसाठी ग्रॅज्युएट डिग्री झुलॉजी, बोटनी किंवा एन्शंट हिस्ट्रीमध्ये, एन्शंट कल्चर आर्किओलॉजीमध्ये आणि MSCIT परीक्षा पास असणे आवश्यक आहे. भांडारपाल या पदासाठी पाहू शकता ग्रॅज्युएशन MSCIT परीक्षा, त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचा वेग आहे 30 शब्द, इंग्रजीसाठी 40 हे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. याच्यासाठी जी टंकलेखन कौशल्य चाचणी असणे आहे ती देणे आवश्यक आहे, कंपल्सरी असणार आहे. सुरक्षा रक्षक या पदासाठी पाहू शकता ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. त्याचबरोबर पुरुष उमेदवाराची उंची 165 सेंटीमीटर, पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेंटीमीटर, त्याच्यानंतर फुगवण्याची क्षमता 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठीची उंची जी आहे 157 सेंटीमीटर कमीत कमी असणे आवश्यक आहे. स्वच्छता निरीक्षकसाठी पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदवीचा अभ्यासक्रम असलेला, त्याचबरोबर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, यासाठी BSW किंवा BBA आणि ग्रॅज्युएशन आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सहाय्यक सुरक्षा निरीक्षकसाठी सुद्धा पाहू शकता ग्रॅज्युएशन, त्याचबरोबर शारीरिक पात्रता महत्त्वाची आहे ती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढचं पद आहे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, यासाठी ग्रॅज्युएशन त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि MSCIT परीक्षा पास असणे आवश्यक आहे. प्लंबर या पदासाठी पाहू शकता माध्यमिक शालांत परीक्षा 10वी, त्याचबरोबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मिस्त्री या पदासाठी सुद्धा त्याच पद्धतीने माध्यमिक शालांत परीक्षा 10वी 12वी, त्याचबरोबर शासनमान्य औद्योगिक ITI गवंडीमध्ये ITI पूर्ण असणे आवश्यक आहे. नॅशनल अप्रेंटिस जे उत्तीर्ण आहे म्हणजे अप्रेंटिसशिपचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वायरमॅनसाठी पाहू शकता माध्यमिक शालांत किंवा तत्सम परीक्षा, त्याचबरोबर ITI जो आहे नॅशनल अप्रेंटिस पूर्ण असणे आवश्यक आहे आणि वायरमॅनमध्ये ITI पूर्ण असणे आवश्यक आहे. लिपिक टंकलेखनासाठी पाहू शकता ग्रॅज्युएशन MSCIT, त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचा वेग 30, इंग्रजीसाठी 40 आणि या टंकलेखनाची जी परीक्षा आहे ती देणे आवश्यक आहे, बंधनकारक असणार आहे. संगणक सहाय्यकसाठी संगणक शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्हता. शिपाई या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने ही शैक्षणिक पात्रता आहे. त्याचबरोबर सामायिक अर्हता जी आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र,
प्रतींना पण त्याचबरोबर संगणक टंकलेखन हाता टंकलेखनची कौशल्य चाचणी जी आहे या पदासाठी घेण्यात येणार आहे. पाहू शकता भांडारपाल या पदासाठीची सुद्धा त्याच्यामध्ये ती परीक्षा जी आहे एक्झाम आहे CBT टेस्ट नंतर ती देणे सुद्धा आवश्यक आहे. पदनिहाय वेतन श्रेणी पाहू शकता. प्रत्येक पदानुसार जी वेतन श्रेणी आहे विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने 47 पदांसाठीची जी भरती आहे ती केली जाणार आहे विविध पदांसाठी तुळजाभवानी टेम्पल ट्रस्टकडून. यासाठी परीक्षेचे स्वरूप जे आहे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. कशा पद्धतीने जी परीक्षा आहे ती घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा जी आहे वस्तुनिष्ठ CBT टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नास एकूण 2 गुण असणार आहेत. म्हणजे 100 प्रश्नांसाठी 200 गुणांची परीक्षा असणार आहे. त्यासाठी 120 मिनिटांचा वेळ असणार आहे. लिपिक टंकलेखक भांडारपाल पदासाठी भरावाच्या एकूण पदाकरता एकाच पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी घेतले जातील. उर्वरित उमेदवार यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. निवडसूची कालमर्यादा निवडसूची प्रसिद्ध केल्यापासून 1 वर्षाची असेल. त्यानुसार असणार आहे जी भरती जी आहे 47 जागांसाठीची विविध पदांसाठी. यासाठीची पुढची जी परीक्षा जी आहे ती त्या पद्धतीने पाहू शकता. सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक या पदासाठीची काठिण्य पातळी जी आहे 12वी आणि पदविका पद्धतीची असणार आहे. यासाठी मराठीसाठीचे प्रश्न आहेत इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे बुद्धिमापन व गणित आहे. त्याच्यानंतर एकूण प्रश्न 100 200 गुणांची लेखी परीक्षा 120 मिनिटांचा वेळ. अशा पद्धतीने प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे प्रश्नपत्रिका असणार आहे एक्झाम पॅटर्न प्रत्येक पदासाठीची पाहू शकता. अशा पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जी अधिकृत जी लिंक आहे वेबसाईट जी आहे या वेबसाईटवर जाहीर केली जाईल. कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. IBPS कडून ही एक्झाम घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे 23 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या WhatsApp चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.